तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण डोसा कसा करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी डोशाचे बॅटर कसे असावे ते खूप महत्त्वाचे आहे। तर येथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता। नंतर 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे, 1 चम्मच मेथी दाणे आणि 1 चम्मच चना डाळ। आता तांदूळ सोडून या सर्व वस्तू साइडने ठेवू। आता सर्वात अगोदर तांदूळामध्ये पाणी घालून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ क्लीन करून घेऊ आणि एका बाउल मध्ये उडीद डाळ, चना डाळ आणि मेथी दाणे घालूया। हे सुद्धा 3 ते 4 पाण्याने क्लीन करून घेऊया। त्यानंतर तांदूळ आणि डाळीमध्ये पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवूया। हे बघा, डाळ आणि तांदूळ आपले 4 ते 5 तासामध्ये छान भिजले गेलेले आहे। थोड्या वेळ पुरते तांदूळ आपण साइडने ठेवू आणि मिक्सर पॉट मध्ये डाळ घालून याचे वाटण करून घेऊया। यामध्ये आपण चना डाळ घातली तर चना डाळीने डोशाला कलर छान येतो। हे बघा, डाळ आपली छान वाटल्या गेलेली आहे। आता हे डाळीचे बॅटर आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। त्यानंतर डाळीच्या पॉट मध्ये पोहे घालू। पोहे भिजत घालायची काहीच गरज नाही। आता या पोह्यातच तांदूळ घालू आणि याचे सुद्धा वाटण करून घेऊ। हे बघा, तांदूळाचे आणि पोह्याचे बॅटर किती छान बारीक केलेले आहेत। असेच बॅटर आपल्याला हवे। जाड बॅटर असले तर आपला डोसा फाटू शकतो। आता तांदूळाचे वाटण डाळीच्या बॅटर मध्ये मिक्स करून घेऊ। तांदूळाच्या बॅटर मध्ये पोहे असल्यामुळे पोह्याने आपल्या डोशाला छान जाळी येते। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊ आणि 10 ते 12 तास हे बॅटर मुरू देऊ। 10 ते 12 तास झालेले आहे। आता डोशाचे बॅटर आपले छान मुरले की नाही बघू। हे बघा, आपले डोशाचे बॅटर छान मुरलेले आहे आणि बॅटरला छान बुडबुडे पण आलेले आहे। यामध्ये आपण 1 चम्मच साखर घालूया। साखर घातल्याने आपल्या डोशाला छान ब्राऊन कलर येतो आणि हे मिक्स करून घेऊ। डोशाचे बॅटर आपले छान डबल झालेले आहे। डोशाचे बॅटर मात्र घट्टही करायचे नाही आणि पातळही नाही। याच पद्धतीने डोशाचे बॅटर करायचे। तर आता डोसे करायला सुरुवात करूया। तर डोसे तयार करण्यासाठी मी एक नॉनस्टिक तवा घेतला। या तव्यावर थोडेसे तेल घालते। हे तेल ब्रशने पसरून घेते। आता या तव्यावर थोडं पाणी घालू आणि सुती कापडने पुसून घेऊ, म्हणजे तव्याचं तापमान जे राहते ते कमी होऊन जाते। आता बॅटर तव्यावर घालू आणि तव्यावर बॅटर घातल्यानंतर बॅटर हे पसरून घेऊ। हे बघा, आपल्या डोशाला किती छान अशी जाळी आलेली आहे। डोसा थोडा सुकत आला म्हणजे थोडा कढईने तेल घालायचे आणि डोशाच्या थोडा वरील भागात सुद्धा तेल घालायचे। हे बघा, डोसा आपला ब्राऊन झालेला आहे आणि बघून घ्या, डोशाला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता डोसा आपण काढून घेऊ। हे बघा,
कलरही किती सुंदर आपल्या डोश्याला आलेला आहे। अशाच पद्धतीने दुसरा पण डोसा आपण करून घेऊ। तव्यावर फक्त एक वेळाच तेल घालायचे, पुन्हा तेल अजिबात घालायचे नाही। आता तव्याचं तापमान कमी होण्यासाठी थोडं पाणी घालू आणि सुती कापडने पुसून घेऊ। पुन्हा तव्यावर डोशाचं बॅटर घालू आणि पसरून घेऊ। हे बघा, डोशाच्या कडा सुकत आलेल्या आहे। आता यावर आपण थोडं कडेने तेल घालू आणि डोशाच्या वरील भागावर सुद्धा थोडे तेल घालू। डोशाच्या कडा आपण आता सैलसर करून घेऊ। आपला डोसा किती छान असा ब्राऊन झालेला आहे। मी तुम्हाला डोशाची दुसरी साइड दाखवते, बघून घ्या। आणि डोसा आपला छान असा कुरकुरीत पण झालेला आहे। आता डोशाचा रोल करू आणि प्लेटमध्ये काढून घेऊ। बघा, आपले छान कुरकुरीत डोसे झालेले आहे। अशाच पद्धतीने बाकीचे डोसे करून घेऊ। हे झालेले आहेत आपले कुरकुरीत डोसे। हा डोसा किती क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे। असाच डोसा माझ्या व्हिडिओ प्रमाणे करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा। आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी आणत राहू। तोपर्यंत धन्यवाद।